अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेणो, मी कळा कुसरी काहीच नेणे. बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. आपण परंपरा तुम्हाला पाठवलेली आहे, काल परवा ती म्हणायची राहिली. आदिनाथ सिद्ध आदि गुरु थोर, त्यासी नमस्कार भक्ती भावे. तयाची पासोन शिवशक्ती बीज, लाधले सहज मत्स्येंद्राते. मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला गोनी, गोरक्षे गहिनी धन्य केला. गहिनीनाथे बोध केला निवृत्तीसी, निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा. ज्ञानदेव शिष्य देव चूडामणी, पुढे झाले मुनी गुंडाख्यादी. रामचंद्र महादेव रामचंद्र, प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ. योगसार ऐसे परंपरा प्राप्त, सद्गुरु गणनाथ देई मज. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता. सद्गुरु चरण उपासिता. अद्वैतं यो मतमनुस्मरन्स्, चिद्विलासं बभाषे. बाल्ये येन व्यरचि मधुरा, प्राकृते ज्ञानदेवी. अल्पा मूर्तिः परमधवला, यस्य कीर्तिर्विशाला. ज्ञानेशोऽसौ जगति जयतात्, भारतज्ञानदीपः. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयत्, ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं, गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं, ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो, ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वरत्वं कृती. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात्पर गुरु, ज्ञानदेव भगवंत. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात्पर गुरु, ज्ञानदेव भगवंत. स्मरणतयाचे होता साचे, चित्ती हर्षन मावे. म्हणून वाटते पुनः पुन्हा ते, पावन चरण नमावे.
अनन्य भावे शरणरी घावे अहंकार सांडून जणी टाकावी तयावरून या काया कुरबंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्त मस्तकी ठेवूनी देई मज आदेश वरद हस्त मस्तकी ठेवूनी देई मज आदेश ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर आज एकादशी आणि आपल्याला ज्ञानदेवांचं स्तवन करून उरलेल्या आता ओव्यांकडे आपण जाणार आहोत. प्रथम सर्व तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते चातुर्य नाही कला नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौल्यता नाही वचनाची ऐसा माझा वाग्विलास म्हणून बोलिते सावकाश भावाचा भोगता भज जगदीश म्हणून या अनेन प्रियतां देवो भगवान जानकी पती श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ. सर्व श्रोत्यांच्या आणि जे अमृतानुभवचे सगळे भक्त आहेत त्याच्यावर निस्सीम प्रेम करणारे आहेत सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते आणि आजच्या निरूपणाला प्रारंभ करूया. काल 12वी आणि 13वी ओवी पाहिलेली होती. आज आता आपण 14च्या पुढे ओवी जेवढी होतील तेवढी पाहणार आहोत. आवाज येतोय आता सगळ्यांना? हां, 13वी ओवी परत एकदा म्हणून दाखवतील. कुणाचा तरी हे चालू आहे ऑडिओ बंद करा. घरवा 13वी ओवी पहा एकदा. घरवा ते मोटकी दोघे जय गोसावी सेजे रिघे तै दंपतीपणे जागे स्वामिनी जे. सोपं असं व्यवहारातलं जे उदाहरण आहे तसं आपण पाहिलेलं होतं की घरवात म्हणजे कुटुंब संसार म्हणजेच ही सगळी चराचर सृष्टी आणि ज्ञानवृत्ती म्हणजेच ही शिवशक्ती. हे दोघंच जोपर्यंत आहेत दोघंच आहेत आणि हा ज्ञानरूप गोसावी कोण आहे तेच मला कळत नाही ना. कुणाचा ऑडिओ चालू आहे? निर्मलाताई कोण आहेत? त्यांनी आपलं हे बंद करा ऑडिओ. हां, आहो समोर एक माईक सारखं बटन आहे आणि एक व्हिडिओचं आहे चौकोनी. हां, मग तेच काय होतं इतकं खरखर येते की माझा आवाजच सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि बोलताना मलाही विनाकारण कष्ट जास्त घ्यावे लागतात. ठीक आहे, आता सगळ्यांनी लक्ष ठेवा की ती जी 2 बटणं असतात ती सरळ बंद करायची म्हणजे मग काहीच प्रश्न येणार नाही. काल आपण असं पाहिलेलं होतं की हा ज्ञानरूप स्वामी म्हणजे शिव जेव्हा निजतो आणि एकटी ही शक्ती जागी असते किंवा या दोघांच्याही रूपानं ती जागत असते म्हणजे तीच दोघांचंही कर्तव्य जे आहे किंवा जबाबदारी जी आहे या विश्वाची. विश्वरूप कुटुंब आहे आपलं. कुटुंब छोटंसं असतं, 4 माणसांचं, 5 माणसांचं, 7 माणसांचं, 10 माणसांचं. आणि त्यातली जी गृहिणी आहे तिला तर असंच मी परवा म्हटलं होतं की सतत तिला जागरूकच राहावं लागतं नाही का. अशी गाढ झोपू शकत नाही ती गृहिणी. तशीच ही शक्ती पण ती शक्ती दोघांचीही जबाबदारी. तो जरी असा झोपल्यासारखा असेल, झोपलेला असेल, सेजे रिघे म्हणलेलं, पण तरीसुद्धा ती मात्र जागी राहते, प्रगट होते
आणि सगळे जबाबदारी पार पाडत असते. म्हणून आपण असं पाहिलं होतं की विश्वरूप संसार करीते, छोटा संसार नाही तिचा. जेव्हा ज्ञान विसरते तै दोनपणे वृत्ती ते येत असे. तर ती दोघांच्या वृत्तीनं येते, म्हणजे दोघांचं ती रूप घेते आणि दोन्ही गोष्टी ती सांभाळते. पण सगळ्यात जबाबदारी ही तिच्यावरच आहे. आता आपण 14वी ओवी बघणार आहोत. 13वी भरपूर पाहिली होती. आता काहींना जरा जास्त खोलात नको आहे, तर मी थोडंसं बघते आज. आता 14-15चा आपण असा थोडासा धावता म्हणत नाही, पण आवश्यक तेवढाच आढावा घेते. सगळ्यांच्या डोक्यात तसा अमृत अनुभव जरा क्लिष्ट वाटायला लागलाय, तर तो क्लिष्ट मानू नका. एकच आत्ता हे जे पहिलं प्रकरण आहे, यात फक्त शिवशक्तीचाच उल्लेख आहे आणि शिवशक्ती ही दोघंही मिळून एकच आहेत. आपल्याला ते द्वैत दिसते किंवा आपण त्याला द्वैत मानतो, कारण आपण रोजच द्वैतात जन्माला येताना आपण द्वैतच घेऊन आलेलो आहोत आणि आपल्याला सतत ही द्वैत भावनाच आपली विकास पावत गेलेली. जर लहानपणापासूनच आपल्याला हे द्वैत समजलं नसतं आणि फक्त परमात्म्याचंच चिंतन आपण केलं असतं, तर हे द्वैत आपल्याला उरलंच नसतं. आता 14व्या ओवीत काय म्हणतात बघा. जया दोघा माझी एखादे. अगदी सोपी रचना आहे तशी, तुम्ही पण माझ्या मागोमाग किंवा बरोबर म्हणत जा. जया दोघा माझी एखादे, जया दोघा माझी एखादे, विपाये उमजले होय तिरे. विपाये होय निदे म्हणले काहींनी, काहींनी निरे म्हणलेलं आहे. त्यात शब्दभेद आहेत. निदेच म्हणलेलं आहे जास्ती करून, ठीक आहे. जया दोघा माझी एखादे, विपाये उमजले होय निदे. तरी घर वाते गिळोनी नुसुधे. देचाच अनुप्रास साधलेला आहे. तरी घर वाते गिळोनी नुसुधे काही ना करी. तरी घर वाते गिळोनी नुसधे काही ना करी. या दोघा माझी. जया म्हणजे ज्या. दोघा माझी म्हणजे दोघांमध्ये, अर्थात दोघं कोण? शिवशक्ती. तर शिव आणि शक्ती या दोघांमध्ये एखादे म्हणजे जर. एखादे म्हणजे जर. क म्हणलाय, काहींनी ख म्हणलेलं आहे, पण एखादे असा हे आहे. उमजले म्हणजे ज्ञान झालं, ऐक्य ज्ञान झालं. उमजणे आपण म्हणतो ना, त्याला आत्ताशी उमज यायला लागली किंवा समज यायला लागली, तर ते उमजणं म्हणजे ज्ञान होणं, अर्थात ऐक्याचं ज्ञान होणं. अजूनही आपल्याला ऐक्याचं ज्ञान होण्याच्या आपण पलीकडे आहोत. आणि विपाये शब्द त्यांनी वेगळा वापरलेला आहे. विपाये म्हणजे कदाचित. विपाये उमजले होय निदे. आणि निदे म्हणजे विस्मरणातून. झोप असा अर्थ नाही घ्यायचा. निदे म्हणजे विस्मयातून, विस्मरणातून, द्वैताच्या झोपेतून. आणि नुसधे म्हणजे नुसते. दोघा माझी म्हणजे शिवशक्तीमध्ये, एखादे म्हणजे जर, विपाये म्हणजे कदाचित, उमजले म्हणजे ऐक्याचं ज्ञान झाले, निदे म्हणजे विस्मरणापासून किंवा विस्मरणातून, द्वैताच्या झोपेतून, नुसुधे म्हणजे नुसते. म्हणजेच काय की या दोघांमध्ये जर कदाचित ज्ञान स्फुरलं, तर हा संपूर्ण विश्वप्रपंच गिळून ही शिवशक्ती निष्क्रिय होतात, शांत होतात. म्हणजे एखादं जरी, दोघांपैकी एखादं कदाचित निद्रेपासून जागृतीत आलं किंवा स्वरूप स्थितीत आलं, तर सगळा संसार हा नाहीसा होतो आणि केवळ स्वरूप शिल्लक राहतं, दुसरं काहीही राहत नाही. जया, थोडासा अन्वय पुन्हा समजून घ्या. जया दोघां माझी, विपाये एकादे निदे उमजले होय. तरी घरवात गिळूनी काही ना नुसधे करी. आणि प्रकृती आणि पुरुष किंवा शिव आणि शक्ती या उभयतांपैकी
एक जरी निद्रेतून जागा झाला तरी हा जगदरूपी संसार तो ग्रासून टाकतो, जो कोणी जागा झालाय तो, आणि केवळ काहीच नाही असं करून टाकतो. याचा भावार्थ काय आहे तर हा पुरुष सच्चिदानंद स्वरूपात्म प्रत्ययानं प्रगट होतो. म्हणजे त्याला आपलं स्वरूप समजतं आणि मग हा प्रकृत्यादी जगतभाव जो आहे हा बाधित होतो. त्याला सोप्या शब्दात नंतर मी तुम्हाला सांगते. आणि त्या योगानं सच्चिदानंदरूप आत्म्याच्या ठिकाणी असलेली ही पुरुष कल्पनाही नष्ट होते. कारण आत्म्याच्या ठिकाणी पुरुष ही संज्ञा प्रकृती सापेक्ष आहे. प्रकृती बरोबरच पुरुष आहे. प्रकृतीत जर नसेल तर पुरुषही नसणार आहे. म्हणून सांगितलेल्या प्रकृत्यादी जगताचा निराश होऊन तत्सापेक्ष पुरुष कल्पनाही नाहीशी होते. म्हणजे घरवात गिळूनी काही ना नुसदे करी. तर ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडतो त्यावेळेला फक्त आत्मा अवशिष्ट राहतो. आपण ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायामध्ये असं अभ्यासलेलं आहे की जेव्हा हे प्रपंचाचं ज्ञान असतं आपल्याला, म्हणजे आपण प्रपंचातच रमलेले असतो, तेव्हा या परमात्म्याचं ज्ञान त्याच्यावर पडदा येतो किंवा ते आपल्याला होते. ज्या वेळेला आपल्याला परमात्म्याचं ज्ञान होतं तेव्हा हे सगळं प्रकृती, पुरुष, माया, हे प्रपंच हे सगळं नष्ट होऊन जातं. एक फक्त परमात्म तत्व उरतं आपल्या, म्हणजे आपणच परमात्मरूप होऊन जातो किंवा परमात्म तत्वच फक्त आपल्याला जाणवतं, दुसरं काहीच उरत नाही. म्हणजे हे जे सांगितले की पुरुष जागा झाला तरी प्रकृतीचा तिथे लय होतो. म्हणजे काहीच हे जग, संसार, माया ह्याच्यामध्ये जे आपण रमलेलो आहोत सगळं नष्ट होतं आणि पुरुष कल्पनाही नाहीशी होते. कारण पुरुष हा प्रकृतीच्या जोडीनंच असतो. कारण ते दोन्ही एक आहेत. असं आपण आत्ता कालच्या ओवीपर्यंत काय पाहिलं की ते दोघं ही कल्पना द्वैताची आहे, पण ते मुळात दोन्ही एकच आहेत. म्हणून या प्रकृत्यादी जगताचा निराश झाला की पुरुष कल्पनाही नष्ट होते आणि पुरुषही नाही म्हटलं की फक्त आत्मतत्व शिल्लक राहतं किंवा सर्व धर्मशून्य, ज्याला आपण निर्गुण, निराकार, हो ना, अक्षर असा जो आहे, सच्चिद आनंद स्वरूप असा जो आहे, तो फक्त परमात्माच अवशिष्ट असतो किंवा शिल्लक राहतो. आता ही दोन्ही स्वरूपाची आटणी झाली, म्हणजेच ते गिळून टाकलं गेलं. याचाच अर्थ काय, तो संसार नाहीसा झाला आणि केवळ स्वरूप उरलं किंवा परमात्मरूप उरलेलं आहे, दुसरं काहीच राहत नाही. हे त्यांनी अनुभवलेलं आहे. ज्ञानदेवांना हा जो सगळा मायेचा पसारा होता त्याच्यामध्येच ते परमात्मरूप दिसतंय. त्यामुळं आता त्या सगळ्या बाह्य स्वरूपाची किंवा मायेच्या रूपाची सगळी आटणी झालेली आहे. आणि तो घालवण्यासाठी अजून एक पुढची ओवी आहे, पण आपल्याला आपण हे पाहतो गुलाबराव महाराजांची आणि 64 आणि आपण जे स्वरूपानंदांच्या ओव्या पाहतो तेवढ्या समजून घेऊ, म्हणजे मग ही ओवी आपल्याला छान कळेल. म्हणजे या दोघांपैकी एखादं कदाचित निद्रेतून जागं झालं तरी संसार नाहीसा होतो आणि स्वस्वरूप मात्र शिल्लक राहतं, दुसरं काही उरत नाही. हे आता आपल्याला कळलं. 64 म्हणतात, जरी एखादे स्मरले ज्ञान, जरी एखादे स्मरले ज्ञान, तरी नव्हेची विस्मरण, तरी नव्हेची विस्मरण, मग विश्वसारे गिळोन ज्ञानची होय, मग सारे विश्व गिळोन ज्ञानची होय. म्हणजे जर कदाचित ज्ञानवृत्तीचे ऐक्य झालं, ऐक्य जात झालं, म्हणजे ऐक्य झालं तर कधी विस्मरण होतं असं वाटतच नाही आणि संपूर्ण विश्व हे गिळलं जाऊन फक्त ज्ञानरूप शिल्लक राहतं, जे फक्त ज्ञान शिल्लक राहतं. आता गीर्वाण अनुभवामध्ये काय म्हणतात बघा, ययो द्वयो रे कतरत निद्रा तो यदि जागृयात, ययो द्वयो रे कतरत, ययो म्हणजे हे दोघं, ज्यांच्या, द्वयो म्हणजे दोघांच्या,
त्यांच्यापैकी एकतरच म्हणजे एखादा निद्रा तो यदि जागृयात, निजलेला जर जागा झाला, ग्रसित्वा सगृहम सर्वम, ग्रसित्वा म्हणजे तो घास करून टाकतो या सगळ्या विश्वाचा, स्वगृह म्हणजे सगृहम या गृहासहित, न किंचित अवशेषयेत, इथं काहीही प्रकृतीचा पसारा दिसत नाही, सगळं नष्ट होतं. एक त्याला छान उदाहरण सांगते, मला आत्ता सहज आठवले म्हणून. आपण जादूगारांचे हे पाहायचो, प्रयोग पाहायचो. तुम्हालाही लहानपणी अगदी रघुवीर जादूगारांचे आम्ही पाहिलेले आहेत प्रयोग. त्या स्टेजवर बघा ते किती माया निर्माण करतात. एक मुख्य म्हणजे त्यांची कळशी असायची, एवढीशी कळशी, पण ते सारखे म्हणणार गंगेची प्रार्थना, आणि दरवेळेला त्याच्यातनं 2 तांबे पाणी पडणार. खरं ती रिकामी झालेली दाखवणार, पुन्हा ठेवणार, पुन्हा एखादा प्रयोग करणार, पुन्हा म्हणणार गंगेची प्रार्थना. स्टेजवर एकेकाला बोलावणार आणि स्टेजवर बोलावून म्हणतात तुला काय खायला पदार्थ पाहिजे. माझ्या बहिणीलाच बोलवलं होतं एकदा, तर ती म्हणली गरम गरम भात पाहिजे. लगेच तिच्या डोक्यावर भांडं ठेवलं, त्याच्यावर तो भात शिजला 2 मिनटात आणि लगेच खायला दिला. छान झालं आहे म्हणली. आता प्रत्येकाला, किंवा कोणी म्हणणार आंबा द्या, की लगेच त्याच्या त्या ह्याच्यातून आंबा निघेल. इथून असे बघा काही बुवा असे करतात ना खिशातून वगैरे. समर्थांच्या जीवनातले पण खूप प्रसंग आहेत की मायावी असे हे काही असतात, कीर्तनकार म्हणा किंवा प्रवचनकार, आणि लोकांची फसवणूक करतात. तर म्हणतात तुम्हाला काय पाहिजे तो प्रसाद मिळेल. आणि मग समर्थांच्या एका शिष्याने हे समर्थांना सांगितलं आणि मग त्याची फजिती पूर्ण करून टाकली. त्याच्या खिशातून चांगले पदार्थ पडण्याऐवजी बाकीच्या अमंगल वस्तू पडल्या आणि मग त्याची फटफजिती झाली. मग समर्थांनी त्याला सांगितलं की तू असे प्रयोग करू नकोस, लोकांना फसवू नकोस, हे मायाजाळात उगवू नकोस. तसं होतं बघा, की असं आपण हे सगळं क्षणभर पाहतो, अनुभवतो, आणि 3 तास झाल्यानंतर पुन्हा पाहतो तर त्या स्टेजवर काहीच नसतं. जाईपर्यंत तो आपली गंगेची प्रार्थना करतच असतो. म्हणून किंवा गारुड्याचा खेळ असतो, इंद्रजाल असं एक म्हणतात बघा. इंद्रजाल म्हणजे जादूगार. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी एका क्षणात सगळं संपून जातं आपण जागे झाल्यावर. तशीच आपली अवस्था झोपेमध्ये पण होते. झोपेत मला काय काय स्वप्न पडतात. गेलो बा पर्वतावर, किंवा पूर्वीच्या काळी तर असे ज्या वेळेला घरात गाडी नव्हती तेव्हासुद्धा मोठ्या गाड्या अशा भरधाव चालवतोय, त्या पलीकडे चालल्यात. कारण त्यावेळेचे सिनेमा चित्रपटांमध्ये तसे असायचे बघा. त्यातले नायक अशा उंच फुलांवरून, अगदी काय म्हणू आपण नद्यांवरून अशा गाड्या पलीकडे न्यायची. तशी ती पाहून पाहून आपल्या डोळ्यामध्ये अशी काहीतरी स्वप्न पडायची. आणि मग ते पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं आपण ते खरंच आपण तसे गेलो. किंवा आयुर्वेदानं सांगितलेलं आहे, आयुर्वेदामध्ये वात प्रकृतीच्या लोकांना किंवा वात वाढला की अशी अंतराळात आपण, म्हणजे जसं आपण विमानातनं जातो तसं स्वतःच असे तरंगत जातोय, इकडून पसरतोय, पक्ष्यांसारखे फिरतोय, अशी काही स्वप्न पडतात. आणि मग आपल्याला वाटतं की आता आपण पुन्हा खाली येणार की नाही. मग हळूहळू जसा तो वातदोष कमी होईल तसा तो मनुष्य किंवा ती व्यक्ती असेल ती खाली जमिनीवर येते. आणि जेव्हा डोळे उघडून पाहतो तेव्हा कुठं आहे तो पर्वत, कुठं वर जाणं आहे, हे सगळं काय म्हणू आपण मायाजाल असतं. तसंच इथे पण की ही सृष्टीची रचना ही सगळी जी प्रकृती करते, तर यातला एक जण जरी जागा झाला, जे एकाला जरी ज्ञान झालं, तरी हे अद्वैत ज्ञान आपल्याला होतं. किंवा ऐक्य ज्ञान स्फुरलं की हे विश्व गिळलं जातं. म्हणून पुन्हा पुन्हा सगळे संत, सगळे सद्गुरू हेच आपल्याला पटवून देतात की या मायेच्या प्रपंचात आपण किती अडकायचे. खरं सांगा, लहानपणी जे तुमचे मित्रमैत्रिणी होते आता राहिले का? नाही. इतके नातेवाईक होते, आज्या असतील, मावश्या असतील, काका असतील, मामा असतील, आता ते उरले का? नाही. म्हणजे ते क्षणभरात जो काही त्यांचा आयुष्याचा काळ होता तो झाला की ते संपून गेले. मग शेवटी काय उरतं? हे नातेवाईक किंवा हे कोणीही उरत नाही आहेत. मग उरतं काय? फक्त परमात्मतत्व. म्हणून लहानपणीच जर आपलं ओढा तिकडे असेल, काहींचा असतो बघा, अगदी लहान वयातच त्या परमेश्वराची ध्रुवबाळ आहे, 4-5 वर्षाचं बालक, काही का विना त्या नावडत्या राणीनं किंवा त्या
आईच्या सवतीनं का होईना सुरुचीनं त्याचे डोळे उघडलेले आहेत की या नश्वर अशा राजगादीवर तू कशाला बसतोस, तुला अधिकारच नाही आहे. आणि तो गेला आणि लगेच नारद मुनी भेटले आणि त्याला परमेश्वराचं चिंतन करायला सांगितलं. आपल्याला असे नारद मुनी लहानपणी भेटले असते तर आपणही कदाचित ध्रुवासारखे असे अढळ स्थान कुठेतरी मिळवले असते. जाऊ द्या. तर हा विश्वाचा प्रत्यय आपल्याला मावळतो तेव्हा परमात्म्याचं ज्ञान होतं. आत्ता सांगितलं तसं गिरवाण अनुभवामध्ये सांगितलं की ययोद्वयोरेकतरत् निद्रातो यदि जागृयात ग्रसित्वास गृहं सर्वं न किंचिदवशेषेत. काहीही उरत नाही, किंचिदपि अवशेषेत. कारण आपण खरं पण जागे झालेलो आहोत. आणि आता कळतंय आपल्याला की किती लोक असे आले आणि गेले, पण प्रत्यक्षात चिरंतन असं कोणीही राहत नाही, चिरंजीव कोणीही होत नाही. म्हणून अमृतानुभवात स्वरूपानंद म्हणतात, एक झोपे एक जागे म्हणू, एक झोपे एक जागे म्हणू केवी. बघा, एक झोपे एक जागे म्हणू केवी, जरी देवो देवी एक रूप. कारण ते दोन नाहीच आहेत ना, एक जागं झालं याचाच अर्थ ते दोघंही जागेच आहेत. म्हणून स्वरूपी शिवासवे साच, म्हणून स्वरूपी शिवासवे साच, असे झोपलीच शक्ती तोही. ईशना प्रकृती निद्राना जागृती, ईशना प्रकृती निद्राना जागृती. परत कोणाचा आवाज येतोय? स्वस्वरूप स्थिती जैसी तैसी, सस्वरूप स्थिती जैसी तैसी. प्रकृती पुरुष दोहोतून साच, प्रकृती पुरुष दोहोतून साच. जरी एखादेच जागे झाले तरी एकाएकी जगाते गिळून, तरी एकाएकी जगाते गिळून. राहती होऊन निष्क्रियती. कारण ते दोघं एकच आहेत ना, त्यामुळे त्यातला एक जण जागा झाला म्हणजेच दोघंही जागे झालेत, म्हणजेच दोन्ही एकच आहेत. आणि मग ती निष्क्रिय होऊन जाते. ती जी कोणी व्यक्ती असेल, तो असेल, ती असेल, शिव असेल, शक्ती असेल. आणि मग जगाला गिळून टाकते, म्हणजेच जगाचा विसर पडतो. गिळून टाकते याचा अर्थ काय? विसर पडतो. जसं आपल्याला स्वप्नाचा विसर पडतो. आता इतके लोक होऊन गेले त्यांचा विसर पडतो. कालपर्यंत म्हणून ह्यांची भारत आंबेंची कविता मला फार, म्हणजे त्याच्यात सगळं त्यांनी तत्त्वज्ञान सांगितलेलं. जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय हाय. एकदम अशी निगेटिव्ह नको, पण एक तत्त्वज्ञान त्यांनी त्याच सांगितलं. मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. निसर्गाचा तर त्यांनी सुंदर सांगितलेलं. सूर्य तळपतील मेघ बरसतील, तारे आपुल्या नद्या आपुल्या काय मागतील. जाऊ दे, जास्त नको. पण सगळ्यांची कामं ज्याची त्याची चालूच राहणार आहेत. हा सगळा सृष्टीचा पसारा असाच चालू राहील. एकटा मी गेलो म्हणून या जगाचं काहीही बिघडत नाही, हे जे तत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग खरं आपल्याला जगाचं ज्ञान होतं की अरेच्या, मी उगाच या सगळ्यांमध्ये गुंतून राहिलो, त्यापेक्षा मी परमात्म्याचं स्तवन करेन. खरंच बघा तुम्ही, अखंड जर अजपाजप सांगितलेलं आहे, 21,600 का काय जो आपला श्वास असतो, तितक्या वेळेला जर आपण फक्त भगवंताचं नाम घेतलं तर आपल्याला सगळ्या दुःखाची जाणीवसुद्धा राहणार नाही आणि त्याच्या पलीकडे आपण जाऊ. ठीक आहे. डॉक्टर मानसी कणेकर म्हणतात की या दोघांपैकी एखादं जरी चुकून झोपेतून जागे झालं तरी हे सगळं विश्व संसार ते गिळून टाकतं पूर्णावस्थेत आणि स्वस्थ म्हणजे स्वतःच्या ठिकाणी तो स्थिर राहतो, शांत राहतो. आता 15वी ओवी आहे, बघूया आपण. दोहो अंगांची आटणी, दोहो अंगाची आटणी, दोहो अंगाची आटणी, गिवसित आहाती एकपणी, गिवसित आहाती एकपणी. झाली भेदाची आवाहाणी, झाली भेदाची आवाहाणी,
आधा धीजिये, आधा धीजिये. आता बघा, दोहो अंगाची म्हणजेच दोनपणाची, आटणी म्हणजे नष्ट होणं, आणि गिवसित, गिवसित म्हणजे शोधत, प्राप्त करून घेत, वाहाणी म्हणजे प्रवाहात, आधाधी म्हणजे अर्ध अर्ध. आता ही जी देवोदेवी आहे ही कशी आहे त्याचा थोडा आपण अन्वय बघूया. दोन्ही अंगाची एकपणी आटणी गिवसित आहाती. दोन्ही अंगाची एकपणी आटणी गिवसित आहाती. जिये, जिये म्हणजे या जिच्यामुळं, अर्थात प्रकृती पुरुषांमुळं. आधादी बेधाची या वाहणी झाली. आधादी वास्तविक ते अर्धे अर्धे नाहीच आहेत, ते दोघं एकच आहेत. तर पारमार्थिक स्वरूप जे त्यांचं आहे त्यांच्या उभय स्वरूपाची आटणी एकमेकामध्येच करीत आहेत. म्हणजे प्रकृती आणि पुरुष हे आपलं पारमार्थिक स्वरूप एक ब्रह्मचैतन्य आहे असं विचाराने पाहणाऱ्यास दर्शवत आहेत. जो ज्ञानी पुरुष आहे त्याला या दोहोंचं एकच स्वरूप जाणवतं, फक्त ब्रह्मचैतन्य किंवा परमात्म रूपच जाणवतं. आणि आत्मा हा कसा आहे तर स्वात्मस्वरूपाविषयीच्या अज्ञानाला वश होऊन जेव्हा आपण जग पाहतो त्यावेळेला जगत खरं वाटतं, आणि ज्या वेळेला आत्म्याचं दर्शन होतं, आत्मा जेव्हा, म्हणून तिथे 3 शब्द वापरले जातात. जगत कसं आहे, अर्ध्या अर्ध्यात, हे जे मगाशी सांगितलं तसं प्रकृती पुरुषांच्या अर्ध्या अर्ध्यापणाने हे बनलेलं असतं. मग जगत हे अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप या 5 अंगांनी बनलेलं आहे. काल परवाही पाहिलेलं होतं. तर नाम आणि रूप या अंशाने प्रकृती आहे आणि अस्ति, भाती, प्रिय या अंशाने पुरुष आहे. त्यामुळं या प्रकृती आणि पुरुष यांच्या अर्ध्या अर्ध्या भागानं हे जगत बनलेलं आहे. आणि ते ज्या वेळेला परमात्म्याचं ज्ञान होतं तेव्हा हे जगत नष्ट होतं. म्हणून त्यांनी पुन्हा म्हटलेलं आहे की आपल्या स्वरूपाची आटणी म्हणजे लय, शिवशक्ती या स्वरूपाची, आपल्या स्वरूपाची आटणी झाली किंवा लय झाला की ते एका अधिष्ठानात म्हणजे त्या परमात्मा स्वरूपातच करतात. आणि मग पुन्हा विलासासाठी अर्ध अर्ध होऊन द्वैतभाव दाखवतात. ते सृष्टीचं चक्र सतत चालू आहे. काल एखादी गोष्ट नष्ट झाली असेल, आपण पुन्हा जाऊ तर तिथे एवढासा कोंब आलेला असतो किंवा नवीन काहीतरी आलेलं असतं. एखाद्या सोन्याच्या पत्र्यावर शिवपार्वतीची जर चित्र काढली तर दोघांच्या स्वरूपाची आटणी एका सुवर्णामध्ये होते. म्हणजे त्या सोन्यानं जर ती रेखाटली तर त्या दोघांचं स्वरूप हे सोन्यामध्ये दिसायला लागतं. म्हणजे शिवपार्वती जरी नष्ट झाली तरी ते सुवर्ण शिल्लक राहतं. म्हणून त्यांनी तो दोह अंगाची आटणी शब्द जो वापरलेला आहे ना तो तेवढ्यासाठी वापरलेला आहे की हा जो मनाचा भेदव्यवहार आहे, भेदव्यवहार सुरू झाला की ते 2 अंगांनी दिसतात, 2 रूपांनी दिसतात. पण सुवर्ण मात्र असं विभागलं जात नाही, तर ते सुवर्ण अवशिष्टच राहतं. एक रूपानं त्यांचं अधिष्ठान आहे ते तसंच शिल्लक राहतं असं ह्या 15व्या ओवीत सांगतायत. म्हणजे प्रकृती आणि पुरुष हे भिन्न नाहीत, फक्त ते आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात दिसत आहेत. आपण त्याच्याकडं बघतोय आणि आपण सतत त्याच दृष्टीनं पाहतोय. म्हणजे देवोदेवी ही आपल्या एकपणानं, देवोदेवी दोनपणाची आठवणी करतात. म्हणजे दोनपणा भासूच देत नाहीत आणि दोघं दोनपणाच्या प्रवाहात अर्धे अर्धे भासतात. आता 64मध्ये काय म्हणतात बघा गुलाबराव महाराज. हारपोनी ज्ञानवृत्ती, हारपोनी ज्ञानवृत्ती एकची असे हरिप्रीती. हे फार शब्द छान वापरलेले आहेत. विश्व असते ही प्रतीती केवळ असे. या सगुण हरीच्या प्रेमामध्ये एकची असे हरिप्रीती. हरीच्या प्रीतीमध्ये, हरीच्या भक्तीमध्ये जर आपण रंगून गेलो ना तर ह्या ज्ञानवृत्तीचा दोनपणा राहतच नाही.
म्हणजेच शिवशक्ती वेगळे दिसतच नाहीत. आणि विश्वाचं असणं, विश्व असणे ही प्रतीती, प्रतीती म्हणजे त्याची जाणीव, अनुभव. केवळ असे, केवळ तो अनुभव होऊन जातो. विश्वाचं असणं हा एक अनुभव येतो. जसं मी सांगितलं की त्या मायाजालाचं किंवा इंद्रजाल जे असतं, जादूगार जो असतो, त्याचं ते असतो अनुभव त्या क्षणापुरता असतो. तर संपला कार्यक्रम की पुन्हा तो अनुभव संपून जातो. म्हणजे ही देवोदेवी अशी जरी प्रगट झाली, दोनपणानं जरी दिसत असली, तरी सुद्धा सगळ्यात श्रेष्ठ काय आहे तर हरी रूप किंवा हरीचं नाव. आणि हे देवोदेवी म्हणून एकच श्रीहरी आहे, एकच परमात्मा. श्रीहरी म्हणल्यावर थोडं सोपं वाटतं आपल्या सामान्यांना. परमात्मा, परब्रह्म त्यापेक्षा श्रीहरी सोपं आहे. आणि या सगुण श्रीहरीच्या प्रेमात जगाचं असणं नसणं हे अनुभव रूप असतं किंवा ज्ञानरूप असतं. सगळं विश्वच हरिमय होऊन जातं, प्रेममय होऊन जातं, असा इथे अर्थ आहे. ब्रह्म हा शब्द ब्रह्माचा वाचक होतो, तसा जग हा शब्दसुद्धा ब्रह्माचाच वाचक होतो. जग आणि ब्रह्म वेगळंच नाही. विश्वब्रह्मची केले, आपण म्हणतो ना, राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. तर ही सगळी ज्या आरत्या आहेत, सगळी जी काव्य आहेत, त्याच्यामध्ये हे दोन्ही एकरूप आहे. हे म्हणजे तेच आहे. विश्वाच्या ठिकाणीच तुम्हाला हरी दिसणार आहे आणि हरीच्या ठिकाणीच विश्व दिसणार आहे. परमात्म्याच्या ठिकाणीच विश्व दिसणार आहे आणि विश्वाच्याच ठिकाणी परमात्मा दिसणार आहे. म्हणजे ब्रह्माहून त्याचं त्यांचा चालू आहे माईक. कुणाचा? जयश्री म्हणून कोणी आहे? अरे रामा, आता हाच एक कार्यक्रम आहे. जयश्री, जयश्री ताई कोण आहे? त्यांनी बंद करा माईक. केलाय बंद आता बहुतेक. तुमचा बंद करा जयश्री ताई. हां, केला. नाही, अजून चालू आहे. माईक बंद करा जयश्री ताई. समोर बघा माईकचं चिन्ह आहे, त्याच्यावर क्लिक करा. तुम्ही बोट ठेवा. ज्योत्सनाताई, त्यांचं म्यूट करता येते का बघा. बर, आता आपण स्वरूपानंदांच्या ओव्या बघूया अगोदर. झाला का बंद? जयश्रीताई, तुमचा माईक बंद करा ना कृपया. केला आता. केला 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 आता बंद. 15वी ओवी बघतोय ना आपण. दोन्हीही ती होती, दोन्हीही ती होती स्वस्वरूपी लीन, भेद आटवोन आटवोन निज ऐक्यात, भेद आटवोन निज ऐक्यात, होवोनी आपण मग अर्धी अर्धी, होवोनी आपण मग अर्धी अर्धी, दाविती अभेदी भेद जैसा, दाविती अभेदी भेद जैसा, आपुले आपण भोगावे वैभव, आपुले आपण भोगावे वैभव, अनादि स्वभाव स्वस्वरूपाचा, अनादि स्वभाव स्वरूपाचा, शिवशक्ती रूपे म्हणून स्वरूप, शिवशक्ती रूपे म्हणून स्वरूप, ऐसे भोगी आप आपणाते, ऐसे भोगी आप आपणाते. आता अमृतानुभव जे सांगितलं संस्कृतमधलं, विलोप्यांगद्वयं याभ्याम एकभावेन संस्थितं, पुनरर्धार्धभागेन भेदवन्तौ बभूवतुः. विलोप्य म्हणजे त्याचा लोप पावतो. त्यांच्या दोन अंगाची आटणी होते, म्हणजे ते लोप पावतात. आणि एकभावेन संस्थितम,
गिवसित आहाती एकपणी आपल्या ओवीत जे आहे ते. आणि पुन्हा अर्धा अर्ध भागेन, आता जरी पुन्हा अर्ध्या अर्ध्या भागानं ते प्रगट झाले, भेदवंतौ बभूवतुहू, आणि पुन्हा ते भेदरूपानं दिसायला लागतात. म्हणजे ज्यांना अज्ञान आहे त्यांना ते भेदरूपानं दोघांना दिसत आहेत, किंवा सृष्टीची पुन्हा निर्मिती झाली, पुन्हा त्याच्यामध्ये काही कमी जास्त झालं तर पुन्हा ते दोन्ही रूपानं आपल्याला जाणवायला लागतात. पण ज्या वेळेला त्यांच्या दोघांची अंगाची आटणी होते, एकपणा त्यांना दोघांना येतो, म्हणून त्यांनी म्हटलं शिवशक्ती रूपे म्हणून स्वरूप ऐसे भोगी आपण ते. दाविती अभेदी भेद ऐस, दाविती अभेदी भेद जैसा. ते खरे अर्धे अर्धे आहेत असं वाटतंय, ते भेद दाखवतायत, पण ते अनादी स्वभाव आहे त्यांचा. स्वरूपाच्या ठिकाणी ते लीन होतात आणि मग ते शिवशक्ती रूपे म्हणून स्वरूप ऐसे भोगी आपण ते. दोघं एकमेकांनाच एक म्हणजे त्यांचा एकपणाच आपल्याला जाणवतो, किंवा एकमेकात आठवणी करून स्वतःचा ठाव घेऊ पाहतात, स्वतःचं स्वरूप जाणून घेतात. आता आपण काय करतो, आपल्या बुद्धीच्या क्षमतेच्या कुवतीनुसार हा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमामुळं आपलं साऱ्यांचं हे जणू काही ते आपली प्रेम किंवा आपली गोडी किंवा आपलं जे आस्वाद घेण्याची जी आपली सहज वृत्ती आहे ती ते त्या ठिकाणी समजून घेतात. आणि जसं स्वयंभू तेजस्वी सूर्यबिंब आहे, तसं आरशामध्ये नानाविध विखुरलेली चिमुकली प्रतिबिंब म्हणजे आपण आहोत. आणि ते आपल्याला या लुटुपटीचा जो खेळ आहे, या खेळाच्या हा खेळ दोघांच्या एकपणावरच उभारलेला आहे. म्हणजे आपण ही जी इतकी दिसतोय प्यादी म्हणू किंवा इतकी ही लुटुपुटीचीच आहेत, ही काही कायमची नाही आहेत. या सगळ्यांमध्ये जेव्हा स्वरूप मिळेल, जेव्हा परब्रह्माचं दर्शन होईल, त्यावेळेला ह्या दोघांची आठवणी होईल. एक फक्त वाक्य लक्षात ठेवा, जोपर्यंत परमात्म्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत हा विश्व आणि संसार आपल्याला उभा राहिलेला दिसतो, त्या ठिकाणी यांचं द्वैत दिसतं. आणि ज्या वेळेला आपल्याला परमात्म्याचं ज्ञान होईल तेव्हा ह्यांचं द्वैत संपेल, या प्रपंचाची सगळी आठवणी होऊन जाईल, किंवा त्या दोघांची आठवणी होऊन जाईल. 14-15 आज ओव्या घेतलेल्या आहेत. उद्या नाहीच, आता सोमवारीच एकदम. कुणाला जर आरती म्हणायची असेल किंवा काही प्रार्थना म्हणणार असाल, आज मी पाठवल्या होत्या सगळ्या. हां म्हणा. कोण म्हणा ना, म्हणा. सीमाताई म्हणतायत का? म्हणा. हा प्रार्थना म्हणते. इदमुपकर्तुं, हा चालेल. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. म्हणा. आरती ज्ञानराजा, आरती ज्ञानराजा, महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनवेदला माझा. आरती ज्ञानराजा, लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा, कनकाचे ताट करी तुझ्या गोपिका नारी. नारद कुंभरही
समगायन करी आरती ज्ञान राजा. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले रामा जनार्दनी पायी ठेले आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेविती साधू संत म्हणून वेधला माझा आरती ज्ञान राजा. छान म्हणली. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. ताई आस्तिक माती म्हणजे काय?